निर्भीड निपक्षीय रोखोक कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मालन महादेव नलवडे, कोल्हापूर, टेमलाईवाडी। म्हणणं एक नंबर काम झालं। पहिल्यापासून आमचं भाजपलाच मतदान आहे। आम्हाला मुळातच काँग्रेस आवडत नाही, का तर ते पाकिस्तानचं लोक ती सपोर्ट करतात। उद्या त्यांचं जर राज्य आलं तर आम्ही जर खतऱ्यात आहे। आमचं जिंदगी हिंदू धर्म खतरे में आहे असं नरेंद्र महाराजांनी सांगितलं तर 10 वर्षाच्या पूर्वी, आणि ते सत्य झालं। आता ते बदललं, आता आमचं राज्य आलंय आणि आता इथनं पुढं आमचं भाजपचंच राज्य येणार आहे। काँग्रेस कधीच येणार नाही, त्यांचा इस्कोटवाडा झाला आणि असंच होणार। हां, एकनाथ शिंदेने जे काय काम केलं त्यांच्यामुळे भाजप आलं। एकनाथ शिंदेमुळे भाजप आलं, लक्षात ठेवा। काय नाहीतर का नाही ते अवघड झालं असतं। एकनाथ शिंदे साहेबच की। हां बोल। एकनाथ शिंदे साहेबांनी जर मुख्यमंत्री केलं तर पद्मा नरवडे, कोल्हापूर। नाही म्हणजे बरं आहे, म्हणजे आनंद आंबासने आनंद वाटतोय की आमची इच्छा होती मुळापासूनच की भाजप सरकार यायला पाहिजे। कारण जे त्यांनी कामं जे केल्यात आतापर्यंत आम्ही बघत आलोय, एक नंबर कामं त्यांनी केल्यात। आणि आम्ही सगळ्यांनी सांगत होतो की ह्याच्यापूर्वी की तुम्ही आता पुढं मतदान इलेक्शन आले, तुम्ही आपलं ह्याला भाजपलाच तुम्ही निवडून द्यायचं आणि भाजपला तुम्ही मतदान करा। आम्ही घरोघरी महिलांनी वगैरे आम्ही सांगत होतो, गुपित प्रचार। हां, आता आम्ही प्रचार करत होतो की तुम्ही भाजपला प्रचार करा आणि त्यांना मतदान करा। आमची मनापासून इच्छा होती की त्यांनाच मतदान करून त्यांना निवडून आणायचं आणि आमच्या मनाप्रमाणे झालंय। त्यामुळे आम्ही अगदी आनंदाने खुश आहोत। हो, पण 20 मंत्री झाले, कुणी राम मंदिर बांधलं नाही, बाबरी मस्जिद पाडली नाही, मोदी सरकारनं पाडली आणि आमचं राम मंदिर बांधलं। हिंदू धर्माचं किती मोठं नाव झालंय आमचं हिंदू धर्माचं। मग आमचं भाजपच येणार इथनं पुढं, हिंदू धर्माचंच आमचं जय होणार। जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी।